नमस्कार, मी अंजली's मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण लातूर स्पेशल गरडेलची रेसिपी पाहतोय। याचंच दुसरं नाव आहे कच्चा चिवडा। तर याला कच्चा चिवडा पण म्हणलं जातं आणि लातूर भागात याला गरडेल म्हणतात। तर अगदी घरोघरी संध्याकाळच्या वेळा बोर झालं की मग अशा प्रकारचा चिवडा बनवला जातो। अदर तुम्ही कुठल्या उपवासालाही खाऊ शकता। जर तुम्ही पोहे उपमा खात असाल तर अशा प्रकारे चिवडाही बनवू शकता। तर चला चिवडा बनवायला सुरुवात करूया। तर एक पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यामध्ये तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मुरमुरे टाकून घ्यायचे। तर ही मुरमुरे पातळ सालीचे आहेत, अगदी कुरकुरीत असतात। तर जाडसर भडंग वगैरे वापरायचे नाहीत। तर इथे आपण 1 चमचा लाल तिखट घेतली आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता। इथे आपण अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय। हा घरकुल गरम मसाला आहे, लातूर भागात हा मसाला मिळतो, त्यासाठी मी यूज केलेला आहे। इकडे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। तर गरम मसाला कुठल्याही ब्रँडचा घेतला तरी चालेल। अर्धा चमचा जिरं पावडर घ्यायची आपल्याला। यात कच्चे शेंगदाणे टाकायचेत। शेंगदाणे तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर। एक कांदा घ्यायचा बारीक चिरून, म्हणजे कांद्याने पण कच्च्या चिवड्याची टेस्ट जबरदस्त वाढते आणि खायला पण छान लागतो। तर कच्चा चिवडा हा तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता, म्हणजे जर तुम्ही पोहे किंवा उपमा खात असाल तर इथे आपण 3-4 लसणाच्या पाकळ्या अशा मोठ्या-मोठ्या ठेचून घेतलेल्या आहेत। खलबत्त्यात ठेचून घ्यायच्या, अगदी छान फ्लेवर येतो आणि खमंगपणा या आपल्या लसणामुळे येतो। इथे एक मी लिंबाचा रस वापरलेला आहे। तर लिंबू आवडत नसेल तर अवॉइड करू शकता, हे टोटली ऑप्शनल आहे। तर फक्त इथे तुम्ही लसण टाकून जरी हा चिवडा बनवला तर अगदी जबरदस्त होतो, मस्त टेस्ट येते। तर यात आपण थोडंसं 1 पळी तेल टाकूया। तेलाचंही प्रमाण कमीच असावं, अदरवाईज खूप जास्त तेलकट ही असू नये, कारण सगळे इन्ग्रेडियंट्स यात आपण कच्चे वापरतोय, त्यामुळे याला कच्चा चिवडा म्हणलं जातं। एकदम छान टेस्ट लागते खाण्यासाठी। आता एका पळीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित आपल्या चिवड्याला कोट झालं पाहिजे। तर अगदी सोपी पद्धत आहे आणि हा गरडेल जो आहे तो लातूर भागामध्ये प्रसिद्ध आहे। तर यात आपण टोमॅटो किंवा चिंचेची चटणी किंवा अजून थोडंसं जे खजुराची चटणी वगैरे बिलकुल यूज करायचं नाही, नाहीतर मग ती भेळ होऊन जाते। तर त्यासाठी एकदम सिंपल रेसिपी आहे, सुटसुटीत आहे, खाण्यासाठी एकदम कुरकुरीत आणि खमंग येतो। तर तुम्हाला नक्की ट्राय करायचं आहे, अशा प्रकारचा चिवडा बनवायचा आहे। तर चिवडा आपल्या इथं फटाफट तयार झालेला आहे। तर आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तर हा कच्चा चिवडा खात असताना कच्ची कांदी आणि थोडंसं लिंबू साईडला असेल तर त्याची टेस्ट अजून जास्त वाढते आणि खायला एकदम छान लागतो। कुरकुरीत असा हा आपला कच्चा चिवडा लातूर स्पेशल गरडेल तयार आहे खाण्यासाठी। तर तुम्हाला नक्की ट्राय करायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। अजून कुठल्या रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी त्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी अपलोड करत जाईन। तर रेसिपी आवडली असेल नेहमीप्रमाणे तर लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। इथे मी शेवही टाकलेली आहे त्यावर, म्हणजे छान कुरकुरीत येते याचा टेस्ट, आणि शेव पण ऑप्शनल आहे, नसेल आवडेल तेही अवॉइड करू शकता। तर बघा मी चमच्यानी ही शेव उचललेली आहे। तर मस्तपैकी आपला कच्चा चिवडा खाण्यासाठी तयार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यात आवडता हा कच्चा चिवडा, बनवायला सोपा आणि खायला एकदम सोपा। तर नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।